लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका खूपच जबरदस्त टर्निंग पॉईंटवरती येताना आपल्याला दिसत आहे. मुळातच आपण ज्या गोष्टीचा आता इकडे वाट पाहत होतो ती गोष्ट मात्र मालिकेमध्ये झालेली आहे. या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आता इकडे सरकारचं खरं रूप सखीच्या समोर आले आणि त्याच वेळेला कान्हाने जे प्रॉपर्टीचे पेपर केले त्यातला जो काही लू फॉल शोधून काढलेला आहे आणि त्यानंतर मालिकेतली समीकरणं अशी काही बदललेत की मालिका मात्र आता एकदम सुंदर वळणावरती आलेली आहे. आणि वकिलांनी आता मात्र जरी प्रॉपर्टी नावावरती केलेली असली मनस्विनीच्या, तरीसुद्धा त्याच्यामध्ये असलेला खूप मोठा क्लॉज हा ज्या वेळेला समोर आणलाय आणि त्यावेळेला मनस्विनीचे धाबे आता दणाणलेले आहेत. मनस्विनीला या सगळ्यामध्ये मात्र आता जे काही आपल्याकडून झालेली एक फॉल्ट आहे वकिलांनी केलेला तो भारी पडलाय. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहू. इकडे आता दोघी जणी छानपैकी चर्चा करत बसल्यात की काहीही झालं तरी पोलीस काहीही सिद्ध करू शकत नाही आहेत. पोलीस सिद्धच करू शकणार नाहीत की आता या सगळ्यामध्ये म्हणजे मुळातच आता इकडे मी तिला विष दिलं आहे, कारण ती वाटी मी खात होते आणि त्याच वेळेला जेव्हा आता सखी तिकडे आली आणि ती वाटी मला दे असं म्हणायला लागले आणि तिने आता ती वाटी स्वतःच काढून घेतली आणि त्यामुळे हे सगळ्यांनी सगळं पाहिलंय. आणि म्हणूनच आता इकडे काहीही झालं तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये मुळातच आपण सिद्धच ती करू शकणार नाही आहे. मला पोलीस पकडू शकणार नाहीत. पण तितक्यात आता काका आलेत. काका आल्यावरती मग आता इकडे दोघंजणंच खूप चिडलेले आहेत आणि त्यावरती काका म्हणतात, निर्लज्जबाई इथे खात काय बसलेस, आत्ताच्या आत्ता आमच्या घरामधून चालती हो, आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, या घरात राहण्याचा तुला अजिबात अधिकार नाही आहे असं म्हणत काकांनी तिला आता घराबाहेर काढायला लावले. पण त्याच वेळेला मनस्विनी निवांतपणे खाते आणि इकडे आता नंदा सांगायला लागते काहीही झालं तरीसुद्धा ती का या घराबाहेर जाईल, ती या घराबाहेर बिलकुल जाणार नाही आहे, कारण मुळातच या सगळ्यामध्ये ती इथली मालकीण आहे. आणि त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतं ते म्हणजे इकडे आता काका मालकीण आणि ही मुळातच या सगळ्यामध्ये ही मालकीण असण्याची प्रश्नच येत नाही आहे. सखीला फसवून प्रॉपर्टी नावावरती करून घेतलेली आहे, पण सखीने प्रॉपर्टी नावावरती केलेली आहे ती तिच्या आईच्या हिच्या नाही. आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ते म्हणजे सरकार झालं तुमचं बोलून, मला आता तुमच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आहे. मुळातच या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे आणि माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे. आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं आहे, तिचा तिकडे जीव जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हालासुद्धा इकडून आता बाहेर काढावं लागणार आहे. आणि त्यावरती काका आता चिडून म्हणतात, मी पण बघतो की कसं तू आम्हाला बाहेर काढतेस ते. आणि त्यानंतर एक डॉक्टर आलेले आहेत आणि सखी आउट ऑफ डेंजर आहे असं सांगितलेलं आहे. आता सखी आउट ऑफ डेंजर आहे हे सांगितल्यावरती काका म्हणतात, थँक गॉड, नशीब इतकं तरी चांगली गोष्ट झाली की या सगळ्यामध्ये सखी आता सुखरूप आहे. पण मी एक गोष्ट सांगू का, या सरकारला आता अजिबात सोडायचं नाही आहे, कारण काहीही झालं ना तरीसुद्धा ही सरकारने प्रॉपर्टीचं हे केलं आहे ना त्यावरती आता इकडे कान्हा सांगायला लागतं नाही, पण काहीही झालं तरी ही सरकार मात्र आता आपली प्रॉपर्टी म्हणजे सखीची प्रॉपर्टी नावावरती करून घेऊ शकत नाही. यावरती काका म्हणतात, अरे ऑलरेडी झाले. यावरती आता इकडे कान्हा सांगायला लागतो, चिंता करू नका, सखीने जी काही प्रॉपर्टी आहे ती आता प्रॉपर्टी आपल्या नावावरती म्हणजे आपल्या आईच्या नावावरती केलेली आहे, बरोबर आहे. जर का सखीने ही प्रॉपर्टी आईच्या नावावरती केली असेल मग या सगळ्यामध्ये आईच्या नावावरून ही प्रॉपर्टी मावशीच्या नावावरती कशी होऊ शकते. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हे सिद्ध करायला लागेल की ही मनस्विनी आहे, पण हिने डोळ्यांचं कायमचं ऑपरेशन केलं आहे. त्यानंतर मग आता काका सांगतात, एक गोष्ट आहे ना अजून आपल्याकडे. यावरती कान्हा म्हणतो, काय. यावरती काका आता सांगायला लागतात, मुळातच आता इकडे तिचा ब्लड ग्रुप दोघींचे वेगळे आहेत ही गोष्ट मात्र आपल्याला माहिती आहे. आता इकडे त्यानंतर कान्हा सांगायला लागतो, ठीक आहे, हे असं जर का असेल ना तर आता आपण हे सिद्ध केलं की हा दोघींचा ब्लड ग्रुप वेगळा आहे तर आता ही मनस्विनी आहे हे सिद्ध होईल. इतकंच नाही आहे तर आता ही मनस्विनी फसवून तेजस्विनीची प्रॉपर्टी लाटते म्हणून हिला पोलिसातसुद्धा देऊ शकतो. आणि त्याच वेळेला ह्याचं तर सिद्ध करूच आपण ब्लड ग्रुपचं, पण ते सुद्धा रिपोर्ट बदलायला ती कमी करणार नाही आहे.
त्यासाठी आता इकडे आपण तिच्याच तोंडून वदवून घ्यायचं आहे की ती मनस्विनी आहे, तिला नकळत, आणि हे सगळं रेकॉर्डिंग करायचं आहे. एक नाही उपाय उपयोगाला आला तर आता दुसरा उपाय तरी आपल्याला उपयोगाला येईलच ना, असं म्हणत मग मात्र इकडे लगेचच इकडे आता सांगायला लागते, ते म्हणजे काका ठीक आहे आपण हेच सगळं करूया. मग त्यानंतर सखी आता बरी झालेली आहे. सखी बरी झाली आणि त्यानंतर मग आता सखी इकडे सांगायला लागते की सखी आलेली आहे. का का या सगळ्यामध्ये माझ्या आता आईचं काय केलंस तू मला आता खरं खरं सांग. माझ्या आईला हे करण्याचा तुला आता अधिकार तरी कोणी दिला? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ते म्हणजे सरकार. तुझी आई गेली ढगात आणि आता ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे. बंगला, प्रॉपर्टी सगळं माझ्याकडे आहे. आणि त्यावरती सखी म्हणते, ह्या प्रॉपर्टीचं करायचं आहे काय? मला इकडे माझी आई कुठे आहे ते सांग. यावरती ती सांगते, तुझी आई ना, तुझ्या आईला दरीत दिलं ढकलून. आता हे सगळं मात्र आता जे करत आहे ते करत असताना रेकॉर्डिंग चालू आहे, हे सगळं माहीत नाही आहे, ते म्हणजे मनस्विनीला. आणि ती सांगते, ए बघ, तुझी आई ना, तुझ्या आईचं काय झालं हे आता मला माहीत नाही आहे, पण मूर्ख बाई मला वाचवत असताना स्वतः आता दरीत जाऊन कोसळलेली आहे. आणि तिला या सगळ्याचं माहितीसुद्धा नाही आहे की मी तिला आता दरीत ढकलणार आहे. मोठी आता मला या सगळ्यामध्ये हे करण्यासाठी आली होती. मला या सगळ्यामध्ये आता मात्र धडा शिकवायला आली होती. मी खाली पडत होती. खाली पडता ही आली आणि त्यानंतर हिने आता मला वाचवलं आणि मी तिला ढकललं. खरी तेजस्विनी गेली खड्ड्यात वरती राघवच्याकडे आणि आता इथे उभी आहे ती मनस्विनी, सरकार. पण ही सरकार या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे, मालकीण. आणि त्याच वेळेला सखी मात्र सांगायला लागते, तू आणि मालकीण आणि या प्रॉपर्टीची तू विसर्ग, तू कधीच या प्रॉपर्टीची मालकीण होऊ शकत नाही आहेस. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे ही प्रॉपर्टी मी नावावरती केलेली आहे, ती म्हणजे माझ्या आईच्या. आणि तू माझी आई नाही आहेस हे आता तूच बोललेली आहेस ना. आणि त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा तू माझी आई नाही आहेस हे खरं आहे. आणि त्याचसाठी मी आता एक गोष्ट सांगते तुला की तू माझ्या आईच्या नावावरची प्रॉपर्टी गुपचूपपणे माझ्या नावावरती करून टाक, नाहीतर या सगळ्यामध्ये परिणाम वाईट होतील आणि मी या सगळ्यामध्ये आता मात्र पोलिसांकडे तुझी कंप्लेंट करेन. यावरती ती म्हणते, कशी कंप्लेंट करशील? काय कंप्लेंट करशील? कर बघूया, मी पण बघते तू काय कंप्लेंट करतेस ती. तू मुळातच सिद्धच करू शकणार नाही आहेस की या सगळ्यामध्ये मी आता मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही. तू कसं सिद्ध करशील? सिद्ध तर करून दाखव. असं म्हटल्यावरती ती सांगते, मी काय सिद्ध करायचं आहे? तूच तुझ्या तोंडाने स्वतः आता कबूल केलेलं आहेस की तू मनस्विनी नाही आहेस तर तू तेजस्विनी आहेस. यावरती ती म्हणते, हो मी कबूल केलं आहे, पण मी कबूल जरी केलं असलं तरी हा पुरावा होत नाही आहे ना. यावरती आणि हा पुरावा पोलीस काय मान्य करणार? सांगोवांगी पुराव्यावरती पोलीस हे करत नाहीत. तुझं काय प्रॉपर्टीसोबत डोकंसुद्धा फिरलं की काय? आणि असं म्हटल्यावरती सखी आता सांगायला लागते, 1 मिनिट. आणि त्याच वेळेला कान्हा आता तिकडे रेकॉर्डिंग घेऊन आलाय, पोलीस आलेत आणि त्यानंतर पोलिसांना कान्हा आता बाहेरून सगळं ऐकवतोय. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र पोलिसांना पाहिल्यावरती मनस्विनी चिडलेली आहे. तू मला फसवलंस. यावरती ती म्हणते, अगं आत्तापर्यंत तूच मला फसवण्याचा प्रयत्न करत होतीस ना, आत्तापर्यंत तूच मला फसवत होतीस. पण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आत्ता मी तुला फसवले, कळतंय का? असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये असा काहीतरी कायापालट झालेला आहे की अचानकपणे सगळी समीकरणं बदललेत आणि समीकरणं बदलत मात्र आता सगळ्या गोष्टी एकदम बदललेल्या आहेत. एकदम अचानकपणे गोष्टी बदलत लगेचच तिकडे वकील पण आलेले आहेत आणि ती सांगायला लागते, सखी की मी प्रॉपर्टी माझ्या आईच्या नावावरती केली होती, तुझ्या नावावरती नाही. आणि त्यामुळे आत्ता ही प्रॉपर्टी फक्त माझ्या आईची आहे आणि तू कबूल केलेस की माझ्या आईला तू दरीत ढकललेस. इन्स्पेक्टर साहेब पकडा हिला. आणि त्याच वेळेला इकडे वकील आलेत आणि तिने नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसमध्ये मात्र आता ही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त माझ्या आता आईच्या नावावरती होऊ शकते, नाही तुझ्या नावावरती नाही होऊ शकत आहे. आणि त्यानंतर पोलिसांना मात्र आता ती सांगायला लागते की हिने माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला आहे, हिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा. असं म्हणत एका झटक्यात सखीने सगळी समीकरणं बदललेत आणि त्याचबरोबर सरकारचं खरं रूपसुद्धा समोर आलेलं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये सरकार ही सरकार आहे हे सत्यसुद्धा आता समोर आले आणि त्याचबरोबर हिने आता
हिने मारलेलं आहे ते म्हणजे तेजस्विनीला हे पण समोर आले. घाबरलेली सरकार मात्र आता गडबडते. काय खरं काय खोटं हे आता बोलण्याच्या पलीकडची गोष्ट असताना मात्र या सगळ्यामध्ये सरकार अडकली गेले आणि सरकारला शिक्षा होणार. या सगळ्यामध्ये सुद्धा आता सरकार काही वेगळं हे करणार का? सरकार या सगळ्यामध्ये अजून काही नवीन हे करणार का? येणाऱ्या भागात सगळ्या गोष्टी